नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पूनम आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। इथे मी खोबरं किसून लालसर भाजून घेतलेलं आहे। कांदा कापून कांदाही लालसर भाजून घेतलेला आहे। त्यामध्ये थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे। शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून त्यांचे छोटे छोटे काप केलेले आहेत। इथे एका टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। एका साईडला हळद, मीठ, लाल तिखट आणि धना पावडर घेतलेली आहे। इथे घरगुती मसाला आणि गरम मसाला घेतलेला आहे। तसेच थोडा कांदा लसूण मसालाही घेतलेला आहे। इथे कांदा, खोबरे व लसूण आणि कोथिंबीरचे वाटण करून ठेवलेले आहे। हे सर्व साहित्य मी साईडला काढून ठेवलेलं आहे। इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं। तेल छान गरम झालं की त्यामध्ये एका टोमॅटोची प्युरी घालायची आहे आणि तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचं आहे। बघू शकताय तेल साईडला दिसत आहे। टोमॅटो छान परतून झालं की त्यामध्ये कांदा, खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचे वाटण घालायचे। त्यालाही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। बघा तेल सुटलेलं आहे। कांदा खोबरं छान परतून घ्यायचे। छान परतून झालं की त्यामध्ये हळद, लाल तिखट, मीठ आणि धना पावडर हे टाकायचे। तेही मिश्रण एकदम छान परतून घ्यायचे। त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला आणि घरगुती गरम मसाला टाकायचा आहे। तोही छान परतून घ्यायचा आहे। मसाला तेलात छान भाजून घ्यायचा आहे। तेलात मसाला छान भाजला की रस्सा भाजीला छान तरी येते। आता मी इथे शेवग्याच्या शेंगांचे धुवून ठेवलेले काप टाकते। मसाला शेंगांना लागला पाहिजे, व्यवस्थित हलवून घ्यायचे। बघू शकताय छान कसं तेल सुटलेलं आहे। इथे मी अर्धा वाटी थोडंसं पाणी मसाला मिक्स होण्यासाठी टाकला आहे।
नंतर पुन्हा 2 वाट्या पाणी घालायचे. बघू शकताय खूप छान तरी आलेली आहे. इथे रस्सा भाजीला छान उकळी आलेली आहे. मी झाकण मारत नाही, कारण झाकण मारलं की भाजीवरची तरी निघून जाते. म्हणून मी इथे बारीक गॅसवरती भाजी ठेवलेली आहे. एका साईडला मी बाजरीची भाकरी बनवत आहे. बाजरीच्या भाकरीसोबत रस्सा भाजी खूप छान लागते. गॅसवर भाजी शिजेपर्यंत मी भाकरी बनवून घेते. आमच्या घरी सहसा रस्सा भाजीसोबत भाकरीच खातात. एकदम पातळ अशी भाकरी थापून घ्यायची आहे. बघू शकताय खूप छान झाली आहे. वरच्या साईडने भाकरीला पाणी लावलंय. बघा तर मग बाजरीची भाकरी तयार आहे. हे बघा खूप छान झाली आहे. या जेवायला रस्सा भाजी, शेवग्याच्या शेंगा